नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे जर बँकेचे खाते असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता शासनाने दिली आहे। तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया आता तुम्हाला 15 लाख रुपये देत आहे। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे जर खाते खोलले असेल आणि तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता 15 लाख रुपये मिळत आहेत। तर याचा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। यामध्ये बँकेला तुम्हाला एक महत्त्वाचा अर्ज भरून द्यायचा आहे। तो अर्ज केला की लगेचच तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे 15 लाख रुपये आता जमा होणार आहेत। त्यामुळे तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या दोन्हीमध्ये असायला पाहिजे। जर या दोन्हीमध्ये तुमचे जर खाते नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर यामध्ये खाते खोलायला पाहिजे। तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून आता टोटल 15 लाख रुपये मिळणार आहेत। तर बघा याचा अर्ज कसा करायचा। मित्रांनो, देशातील सर्वात मोठी जे दोन बँका आहेत ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस, यामध्ये सर्वांचेच बऱ्यापैकी खाते असते। मुलींसाठी एक विशेष सुविधा आता या बँकांनी सुरू केली आहे। त्या अंतर्गत तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये आता मिळणार आहेत। ही योजना मुलींच्या लग्नासाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही हे पैसे वापरू शकता। स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस तर्फे मुलींसाठी विशेष सवलत ही योजना आता चालवली जात असून याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस यांनी दिली आहे। या अंतर्गत तुम्हाला ही सुविधा आता या बँकाकडून आता उपलब्ध होणार असून या नवीन योजनेची माहिती देताना बँकांनी त्या ठिकाणी सांगितले की बघा, एक अशी योजना आम्ही सुरू करत आहोत। 2025 मध्ये एक नवीन योजना तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर त्यांच्यासाठी आलेली आहे, जिच्या माध्यमातून मुलींना पूर्णपणे 15 लाख रुपये आता देण्यात येणार आहेत। हे पैसे तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, कशासाठी पण तुम्ही वापरू शकता। सर्व मुलींना बँकेच्या माध्यमातून आता या योजनेची सुविधा पुरवली जाणार असून याचा लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला आता या दोन्हीपैकी एका बँकेमध्ये तुमचं खातं खोललं पाहिजे। या बँकामध्ये जाऊन तुम्हाला आता एक विशेष अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे। यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणकोणते नागरिक यासाठी पात्र ठरणार आहेत, तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे, संपूर्ण सविस्तर तुम्ही अर्ज भरण्यापासून तुमच्या बँकेमध्ये पैसे येण्यापर्यंत तुम्हाला सर्व काही माहिती ते मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मुलींना चांगले शिक्षण घेता यावे आणि शिक्षणाची परिस्थिती सुधारावी यासाठी केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याच्या माध्यमातून मुलींना 15 लाख रुपये देण्याची मोठी योजना आता आलेली आहे। जर तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच आणि तुम्हाला जर SBI मध्ये तसेच तुमचं खातं पोस्ट ऑफिस या बँकेत असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तुमचे या दोन्ही बँकेत जर खाते नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर बँकेचे खाते काढायचे आहे। तुम्हाला जर 15 लाख रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला या बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे। बघा, यामध्ये तुमचं एक छोटासा तुम्हाला अर्ज करण्याची गरज आहे। तुमची थोडीशी पात्रता देखील चेक केली जाणार आहे आणि मग तुमच्या बँकेमध्ये हे 15 लाख रुपये सोडले जाणार आहेत। तुम्हाला जर 15 लाख रुपयांचा लाभ पाहिजे असेल, तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर तुम्हाला हा लाभ कसा घ्यायचा, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला अर्ज कसा करायचा, कागदपत्र कोणती लागणार आहेत, तुम्ही यासाठी पात्र आहात का, सर्व डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तुम्ही फक्त पुढचे 5 मिनिटे व्हिडिओमध्ये बनून राहा। देशातील सर्व मुलींचे भवितव्य सुधारावे, त्यांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैसा कमी पडू नये यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून हा मोठा आता निर्णय मोदी साहेबांनी घेतला आहे। अजून पण खेड्यापाड्याच्या ठिकाणी मुलींना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही, कमी वयामध्ये लग्न केले जात आहे कारण पालकांकडे पुरेसा पैसा नसतो। याच कारणामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून मुलींच्या भवितव्यासाठी हे सुधारण्यासाठी आता मोठा निर्णय आता केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। देशातील सर्वात मोठ्या दोन बँका ती म्हणजे पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँकेत मुलींचे भवितव्य सुधारण्यासाठी 15 लाख रुपये देण्यात येणार आहेत।
तर याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता सांगणार आहे। त्यामुळे बघा आता याची संपूर्ण माहिती कसं आहे, तुम्हाला अर्ज कसा भरायचा बघा। आता मुलींसाठी काढण्यात आली ही जी योजना आहे तर यामध्ये तुमच्या मुलींचं वयवर्ष जे आहे तर जन्मल्यापासून 18 वर्षापर्यंत किती असू द्या, म्हणजे तुमच्या मुलीचं वय 5वीला असू द्या, तुमची मुलगी 3रीला असू द्या, 2रीला असू द्या, 10वीला असू द्या, 18 वर्ष म्हणजे 12वी पर्यंत तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर बघा यामध्ये काय सांगितलंय, तुम्हाला एक महत्त्वाचा अर्ज भरायचा आहे। गरजू आणि गोरगरीब नागरिकांच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी हा लाभ आलेला आहे। तुम्हाला एक अर्ज भरून द्यायचा आहे। तुम्हाला फक्त आता बघा काय सांगितले, तुम्ही फक्त यासाठी 2.5 रुपये भरून हा अर्ज करायचा आहे। मुलींचं भवितव्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही संधी पालकांना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँकेकडून आता मिळत आहे। या नवीन सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला गॅरंटीड इन्कमचा फायदा देखील आता मिळत आहे। ही योजना फक्त मुलींसाठी काढण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा। सरकारच्या माध्यमातून बँकांच्या मदतीनं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया त्याबरोबरच तुमची महत्त्वाची मोठी बँक पोस्ट ऑफिस याच्या माध्यमातून ही योजना चालवली जाणार आहे। सरकार सध्या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना मुलगी आहे त्यांना 15 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला पैसे देण्यात येणार आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निधी आता देण्यात येणार आहे। याचा लाभ तुम्हाला कसा मिळवायचा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आता गोरगरीब नागरिकांसाठी आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जर मुलगा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला अर्ज कसा करायचा हे सांगतो। जर तुम्ही मुलीचे पालक असाल किंवा मुलगीची आई असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ जर पाहत असाल तर तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर तुम्हाला कोणाचे तरी एकाचे, आईचे किंवा वडिलांचे बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस बँक या मोठ्या सरकारी बँकेमध्ये खोलले पाहिजे, तर तुम्हाला हा मोठा लाभ मिळणार आहे। भविष्यात मुलीच्या लग्नासाठी व शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चामुळे जर तुम्हाला टेन्शन येत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आला आहे। मित्रांनो या व्हिडिओमधून आम्ही भारत सरकारच्या एक अशा योजनेविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहोत की मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या गुंतवणुकीतून तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी 15 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत। मग मित्रांनो यासाठी अर्ज कुठे जाऊन करायचा, अर्ज कशा पद्धतीने भरायचा, यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, गुंतवणूक किती प्रमाणात तुम्हाला करायची आहे, त्याचबरोबर किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे व किती वर्षानंतर आपल्याला हे पैसे मिळत असतात, अशा A to Z सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओमध्ये बनून राहा। तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये माहिती आता सांगणार आहे। बघा 76% व्याज दराने तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा देत आहे। तुम्हाला एक मुलगी असेल किंवा 2 मुले असेल, तुम्हाला 2 जोड्या मुले असतील, सर्वांना याचा लाभ आता मिळणार आहे। बघा तुम्हाला फक्त यामध्ये काय सांगितले, बघा ही जी योजना आहे ती फक्त घरामध्ये तुमच्या मुलगी असेल तरच तुम्हाला घेता येणार आहे। मुलीच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी 15 लाख रुपये देणाऱ्या या सरकारी योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना। मित्रांनो ही स्कीम 2015 मध्ये पंतप्रधान आपल्या देशाचे नरेंद्र मोदी यांनी काढलेली आहे। तर आता ही जुनी जरी स्कीम असली तर 2025 या नवीन वर्षामध्ये आता या ठिकाणी बरेच बदल आता झाले आहेत। त्यामुळे सर्वात आपण आता पाहूया की सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता कोणकोणती लागणार आहे किंवा सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कोण उघडू शकतं। मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कोणत्याही मुलीच्या नावावर आपण उघडू शकतो। मित्रांनो जर तुमच्या परिवारामध्ये घरामध्ये एखादी मुलगी असेल तर तिच्या नावावर तुम्ही आता हे 15 लाख रुपयांचा लाभ तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून घेऊ शकता। आता मित्रांनो तुम्हाला जर 2 मुले असतील तर तुम्ही दोन्ही मुलींच्या नावावर वेगवेगळे खाते त्या ठिकाणी उघडू शकता। 3 खाते त्या ठिकाणी उघडू शकता, हरकत नाही। तुमच्या मुली किती पण असू द्या तुम्ही वेगवेगळे खाते उघडू शकता। तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता या योजनेमध्ये आपल्याला नेमकं गुंतवणूक किती करावी लागते तर मित्रांनो लक्षात ठेवा या योजनेमध्ये कमीत कमी गुंतवणूक तुम्हाला फक्त 250 रुपये दरवर्षी इतकी रक्कम तुम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी गुंतवावी लागणार आहे। या गुंतवणुकीची जास्तीत जास्त मर्यादा जी आहे ती आता 1.5 लाख प्रतिवर्ष प्रमाणे तुम्हाला काय सांगितले बघा, 1.5 लाख प्रतिवर्ष म्हणजे तुम्हाला जे आता प्रतिवर्ष तुम्ही किती भरू शकता, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये, 250 रुपये प्रतिवर्ष
तुम्ही भरून ही योजनेचं तुम्हाला लाभ घेऊ शकता। बघा मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेचं खातं तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा उघडू शकता। त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही महत्त्वाची बँक आहे, यामध्ये सुद्धा उघडू शकता। तसेच 12 ज्या महत्त्वाच्या बँका आहेत म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया झाली, पोस्ट ऑफिस झालं, त्यानंतर बँक ऑफ इंडिया झालं, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, अशा प्रकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या बँका आहेत त्यामध्ये तुम्ही हे खातं उघडू शकता। तर बघा मित्रांनो, आता मित्रांनो कालावधी याचा पूर्ण झाल्यावर रक्कम मिळते, म्हणजे किती कालावधी असते, यासाठी का टॅक्स वगैरे लागतो का, हे सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। बघा आता बघा हा फॉर्म कसा भरायचा तुम्हाला सांगतो। बघा तुम्हाला कागदपत्र सांगतो आणि फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा सांगतो। अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओमध्ये बनून राहा, महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे। बघा आता कागदपत्र बघा, मुलीच्या जन्माचा दाखला, त्याचबरोबर पालकाचं ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर पालकाचा रहिवासी दाखला, मग त्याच्यामध्ये रेशन कार्ड असेल, लाईट बिल असेल, ही 4-5 महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ इंडिया तसेच तुमची मोठी बँक पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन जाऊन तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। अर्ज तिथं जाऊन म्हणायचं आहे सुकन्या समृद्धी योजनेचं आम्हाला मुलीच्या नावावर खातं खोलायचं आहे, त्यानंतर ते सर्व डिटेल्समध्ये माहिती देतात। तर अशा प्रकारे तुम्ही याचा अर्ज भरून याचा लाभ तुम्ही घेऊ शकता। थोडीशी गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा आता बँकेकडून मिळणार आहे। मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।